तर मंडळी असा फर्स्ट क्लास बेत आहे. भाकरी इकडं, इकडं फिश करी आणि इकडं एक फिश म्हणजे बांगडा फ्राय. तर नमस्कार सगळ्यांना. आता रेग्युलर व्हिडिओ टाकायचं ठरवलंय आणि आजपासून त्याची सुरुवात करतोय. आणि आज खूप उशीर झाला नारायणगावहून यायला. कारण नारायणगाव खूप अंतर नाही आहे जास्त. पण ट्रॅफिक एवढी भयंकर आहे आणि आज सॅटर्डे होता. म्हटलं आता उद्या संडे थोडं रिलॅक्स राहील. तर मग काहीतरी खास जेवायला बनवूया. तर आजचा बेत खूप भारी आहे. तुम्हाला दाखवतो मी काय-काय आहे. बऱ्यापैकी बनवलंय, पण नंतर शेवटच्या क्षणाला वाटलंय, की व्हिडिओ बनवूया आपण. तर म्हटलं आजपासून व्हिडिओ सुरू करूया. तर दाखवतो तुम्हाला मी काय-काय बनवलंय. आणि मस्त कारण काय आहे माहिती आहे का? कारण रोज सकाळी जर उठून जायचं म्हटलं, तर रात्री काय जे असेल ते बाहेरून आणायचं, नाहीतर घरी बनवायला मूड असला तर बनवायचा. आणि असंच चालू आहे सध्या. तर म्हटलं नको. आता उद्या संडे, उद्या सुट्टी पण आहे. आज रिलॅक्स सकाळी उठायची गरज नाही आहे लवकर आणि आज काहीतरी मग बनवून आपण खाऊ शकतो. आणि मागच्या काही दिवसापासून मी चिकन तर सोडलंच आहे खायचं. कारण चिकन नको वाटायला लागलं आता खायला. आणि मटण पण एवढं काही म्हणजे आणलं नाही ते बनवायला आणि ह्याला. तर आता मी सोपी एक ट्रिक काढली आहे आणि ती म्हणजे नियमित फिश खायची आता. तर चला मी तुम्हाला दाखवतो कशा बनवल्या आहेत फिश तर. आणि भारी लागतात त्या फिश खायला. दाखवतोच मी तुम्हाला. तर हे बघा फिश करी झाली ऑलमोस्ट. थोडी गरम करून घेतोय आता खाण्यासाठी. आणि हे बघा हा बांगडा आहे. आणि फिश करी जी आहे ती चिलापी मासे, हे 2 प्रकारचे मासे आणलेत. आणि एक एकट्याला सफिशियंट आहे. पुन्हा वाटल्यास उद्या पुन्हा एखादा आणेल आणि पुन्हा एखादा. आणि हे करायला मी फ्राय खूप छान करतो. आणि फ्राय करण्यासाठी हे बघा, हा एक मसाला आहे फिश फ्राय मसाला आणि फिश करीसाठी. आणि फिश करी म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे राईस खूप मस्त लागतो त्यासोबत खायला. तर राईसही रेडी झालेलं आहे. हे बघा आहे. तर राईसचा विषय खोल आहे. आणि इकडं भाकरी, भाकरी 3 करून ठेवल्या म्हणजे काय आत्ताही खाता येईल आणि सकाळी मला शिळी भाकर दुधासोबत खायला खूप आवडते. म्हणजे सकाळचंही जुगाड लागलेलं आहे इथं आता. तर चला मी जेवण करतो आणि सांगतो तुम्हाला कसं झालंय सगळं तर. चला. तर मंडळी असा फर्स्ट क्लास बेत आहे. भाकरी इकडं, इकडं फिश करी आणि इकडं एक फिश म्हणजे बांगडा फ्राय. मस्त आता जेवण करतो छान आणि जेवण करून तुम्हाला सांगतो याची चव कशी झाली. अप्रतिम चव झालेली आहे. कारण काय आहे की बऱ्याचदा काय होतं की मीठ कमी पडतं, पण आज मीठसुद्धा कमी पडलेलं नाही. एकदम परफेक्ट झालेलं आहे आणि फिश पण खूप छान लागते. तर आजचा बेत तर खूप छान झाला आहे आणि बाकीचं मी पुढं बोलतोच तुम्हाला आता. आणि आता बाकीच्या गोष्टी, मागच्या गोष्टी मागे राहिल्या. आता इथून पुढचा प्रवास सुरू करायचा आहे आपल्याला. तर रोज नवीन नवीन व्हिडिओ येतीलच तुम्हाला बघायला. आणि ह्या सगळ्या बऱ्याच गोष्टी घडल्या या मध्यंतरीच्या काळात आणि भरपूर कमेंट आल्या होत्या व्हिडिओवर. आणि खूप छान कमेंट होत्या. कारण काय आहे की कधी-कधी काय होतं की तुम्ही कुठेतरी ट्रबलमध्ये येता आणि तुम्हाला जर इतकं पाठबळ मिळतं, सगळे कमेंट करतायत, सगळे समजून सांगतायत, बऱ्याच गोष्टी सल्ले देतायत. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. कारण काय आहे की खूप कमी वेळात मला एवढे चांगले म्हणजे सगळे सपोर्ट करणारे मिळालेत तुमच्या रूपानं आणि तुमच्या कमेंट बघून मला खूप आनंद झाला, की काय असतं आयुष्यात ह्या गोष्टी होणाऱ्या असतात किंवा कुठल्याही गोष्टी असतील. तुमच्यासोबत कुठले प्रॉब्लेम आले किंवा कुठली अडचण आली, तर हे काय येणारेच असतात. ते कुठे जाणारे नसतात. फक्त त्यात तुम्ही ते कसं त्याला हँडल करता, ते खूप महत्त्वाचं असतं आणि ते हँडल करताना तुम्हाला तुमच्या आजूबाजूचे लोकं कसं हे हँडल करण्यासाठी मदत करतात, कसा सल्ला देतात, कसं पाठबळ देतात किंवा कसं मोटिव्हेट करतात, हे खूप गरजेचं असतं. तुमच्या सगळ्या कमेंट ज्या आल्या त्या मला मोटिव्हेशनलच होत्या माझ्यासाठी. कारण काय आहे, की आपण खूप कमी वेळात एवढे लोकं कमवले म्हणता येईल मला, की जे माझ्या व्हिडिओला कमेंट करतात. कारण हे प्रत्येकाला मिळत नाही. सगळ्यांना मिळतच नाही खरंच आहे.
खूप कमी लोकांना मिळतंय आणि त्यापैकी मी एक झालोय. त्याचा मला खूप आनंद आहे पहिली गोष्ट म्हणजे. आणि व्हिडिओचं जर म्हणाल तर व्हिडिओ आता रेग्युलर टाकायचं ठरवलंय मी. मागच्या एका व्हिडिओमध्ये कमेंटही होत्या, की "दादा तू जे करत असशील त्याचे व्हिडिओ टाक, पण व्हिडिओ टाक." तर मी व्हिडिओ टाकायचं ठरवलं आहे. जे झालं ते झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही कमेंट आल्या होत्या काही ताईंच्या, की एका ताईने तर स्थळसुद्धा सांगितलं होतं, की "मला खरंच खूप आभारी आहे ताई तुमचा, की तुम्ही माझा त्यासाठी विचार केलाय आणि तुम्ही सगळे इतका चांगला विचार करताय. त्यामुळं खरंच मला खूप पॉझिटिव्ह फील होते आणि मोटिव्हेट करतोय मी स्वतःला ह्या सगळ्या गोष्टीमधून, की अरे आपण आणि मी काही दिवसापासून कमेंटला रिप्लाय पण करू शकलो नाही. यासाठी खरंच सॉरी मी कमेंटला रिप्लाय केला नाही. पण यापुढच्या कमेंटला मी रिप्लाय करणार आहे आणि हळू-हळू व्हिडिओ पण आता रेग्युलर टाकणार आहे. आणि झालं काय होतं, की व्हिडिओ न टाकण्याचं कारण म्हणजे, की सेशन एक शाळा संपली, की लगेच दुसरी शाळा. खूप लोड आहे आता कामाचा सध्या आणि आता शाळा किती दिवस राहिल्या आणखी मला वाटतं, हा तर महिना गेलाच आहे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी. मार्चमध्ये तर एक्झाम सुरू होतात. त्यामुळं खूप कमी वेळ आहे आणि ह्या वेळेतच म्हणजे हे होणार आहे आपल्याला काम आहे. नंतर मग रिलॅक्स होणार आहे उन्हाळ्यात. तर मग त्यामुळं म्हटलं, की आता कामावर लक्ष देऊ आणि रोज खूप उशीर होतो आणि तिथं राहिलं तर मग रेंजचा प्रॉब्लेम असतो ग्रामीण भागात. मध्यंतरी मी घोडेगावच्या तिथे एक चिंचोली म्हणून आहे. चिंचोली कोकणे तिथं सेशनला होतो. खूप आतमध्ये गाव. पण तिथं पण असंच होतं, की लिफ्ट घेऊनच जावं लागायचं आणि लिफ्ट घेऊनच यावं लागायचं. तर तिथं झालं. मग त्यानंतर ओतूरला तर मी तुम्हाला सांगितलंच होतं ओतूरचं. त्यानंतर मंचरला झालं. मंचरची शाळा खूप मोठी आहे तिथली आणि त्यानंतर आता नारायणगाव सुरू आहे. तर नारायणगाव खूप सुंदर आहे शहर, खूप स्वच्छ आहे. मला खूप आवडतं नारायणगाव आणि तिथं खाण्याची खूप म्हणजे हॉटेल खूप छान-छान आहे तिथं खाण्यासाठी. तर ते मला खूप आवडलं आणि तिथल्या विद्यार्थी पण खूप हुशार आहे. मी ज्या शाळेत सेशन घेतो तिथले विद्यार्थी. तर हे एकंदरीत खूप मजा येते मला हे काम करताना आणि त्यामुळं मग मी हे म्हटलं, की आता हे कामामुळं मला ते थोडं व्हिडिओकडे दुर्लक्ष झालं. पण मला ते करायचं नाहीये आणि अनेकांना असंही वाटत असेल, की आता याच्यासोबत लग्नाचं फिसकटलं म्हणून हा लगेच व्हिडिओ टाकत नाहीये, फार सॅड झाला की काय? तर तसं नाहीये. मी सॅड जास्त काळ राहू शकत नाही. दुःखात, टेन्शनमध्ये मी जास्त काळ राहूच शकत नाही. कारण ती मी माझ्या स्वतःला वेगळीच सवय लावलेली खरं सांगायचं तर. म्हणजे कुठलीही गोष्ट आत्ता माझ्यासोबत जर आत्ता कोणीतरी कडाक्याचे भांडण केले आणि 10 मिनिटानंतर मला दुसरं कोणी येऊन भेटलं, तर मी त्याच्याशी असं बोलेल की 10 मिनिटापूर्वी काही झालंच नव्हतं. इतकं मी स्वतःला तसं बनवलंय, की मला कोणत्याही गोष्टीचा काही त्रास होत नाही. कोणी काही करा, कोणी काही राहा. मी माझा आनंद कंटिन्यू ठेवत असतो. तर ते मला माझ्या मी सवय लावली अशी स्वतःच्या माइंडला. त्यामुळे ते मला जमतंय आणि काय हे मी सेशनमध्ये पण शिकवत असतो, की आपला जो ब्रेन आहे, माइंड तो असाच आहे. म्हणजे कसं, की आपण त्याला जशी सवय लावू, तो तसा आपल्यासोबत काम करतो, आपल्यासाठी काम करतो. म्हणजे तुम्हाला सांगतो आता टायपिंगचंच मी उदाहरण नेहमी देत असतो, की आपण टाइपरायटर पाहिले. मला पण खूप फास्ट टायपिंग जमते. मराठी टायपिंग माझी एकदम फास्ट आहे. म्हणजे मी 250-300 शब्द एक 5 ते 6 मिनिटात टाइप करू शकतो. एवढी माझ्यात त्यापेक्षाही कमी वेळेत करू शकतो. एवढी माझ्या हातांमध्ये स्पीड आहे तेवढी टायपिंगची. तर ते सुद्धा काय होतं, की मी सुरुवातीपासून टायपिंग नाही का, मी शाळेच्या जवळ मी टायपिस्ट पाहिले होते. ते नाही का टायपिंग करायचे आणि वरती बघून टाइप करायचे आणि खाली कानाला सांगाल ते बरोबर टाइप व्हायचं त्यांचं. मग मला वाटायचं, "अरे यार, हे एवढं चांगलं टाइप करतात, मग आपल्याला का नाही जमत?" मग मी सुद्धा सुरुवातीला जेव्हा पत्रकारितेत आलो, तेव्हा मी न बघता टायपिंग करायचा प्रयत्न करायला लागलो. आणि तसं करता मी एवढा एक्सपर्ट झालो, की आता मला कुठलाही शब्द पाहायची गरज पडत नाही टायपिंग करताना. फास्ट टायपिंग करतो एकदम आणि तेही मराठी. तर ते हे कशामुळे झालं? कारण माझ्या ब्रेनला तशी सवय लागली. ब्रेनला बरोबर कळलं, की कीज कुठे आहे? एकदा ब्रेनला कळलं ना, तुम्हाला डोळ्याची गरज नाही ते मी तर म्हणतो खरंच. मला कुठलीही की बघायची गरज पडत नाही. कारण त्या ब्रेनला माहिती आहे माझे बोटं बरोबर त्याच कीवर जाणार आहे. तशी सवय मी बऱ्याच गोष्टीची लावली. त्यामुळे मला दुःख जास्त वेळ ना जमतच नाही घ्यायला. कुठल्याही गोष्टीचं असो, मी एकदम थोडा वेळ होईल डिप्रेस किंवा थोड्या वेळासाठी. पण असं दिवसभर किंवा 2-2 दिवस, 3-3 दिवस असं मी राहू शकत नाही.
कारण मी तशी सवयच लावली नाही स्वतःला. त्यामुळं माझ्यासोबत कुठलीही गोष्ट झाली, तरी मी दुसऱ्या क्षणाला आनंदी आहे. तसं ते करण्याचं कारण काय आहे, की माझं सगळ्यात तुम्हाला खरं सांगतो, मी वयाच्या 5व्या वर्षी घर सोडलंय. म्हणजे आई-वडील गावाकडं होते. मला शिकायला टाकलं, मावशीकडं शिकायला ठेवलं. मावशी खूप छान माझी. तिनं पहिलीपासून मला सांभाळलं. म्हणजे 5व्या वर्षापासून सांभाळलं तिनं मला आणि सगळ्या गोष्टीची सोय घेतली तिनं पण माझी. त्या मावशीचं आत्ताच मेमध्ये निधन झालं. मला खूप वाईट वाटतं आणि मला तिची सारखी आठवण येत असते. कुठल्याही गोष्टीत बसमध्ये येताना म्हणा, जेवण करत असताना म्हणा, कुठल्याही गोष्टीत येत असते. तर ती मावशी खूप छान आणि त्या मावशीचं खरंच आम्हाला म्हणजे जालन्याला मी इथून गेलं की जालन्याला अगोदर तिथे थांबणार. निघताना तिच्याकडे येणार. तिथूनच मग इकडे येणार. आमच्या घरचे पण आई असेल, कुणी असेल किंवा इतर मावशी असेल, सगळ्या तिथेच येणार जालन्याला. तिला भेटूनच मग पुढचा प्रवास असणार प्रत्येकाचा. पण आता ती नाहीये. तर ह्या गोष्टी होतात आपल्यासोबत. तर सांगायचा मुद्दा आहे, की मी तेव्हापासून घराच्या बाहेर आहे. मग 10वी पर्यंत तिच्याकडे शिकलो. 10वी नंतर पुन्हा कॉलेजसाठी बाहेर. कॉलेजसाठी तिथून मग पुन्हा ग्रॅज्युएशनसाठी संभाजीनगरला. मग तिथून संभाजीनगरहून कॉलेजसाठी पुन्हा इकडं पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पुण्याला आणि पुण्याहून मग जॉबसाठी इकडं-तिकडं हैदराबादला गेलो. ई-टीव्हीमध्ये काम केलं. नंतर इकडं पुन्हा पुण्यात लोकमत, प्रभात सगळ्या पेपरमध्ये काम केलं. ई-टीव्हीला केलं. तर हे सगळं बाहेर राहून ना बऱ्याच गोष्टी शिकल्या. म्हणजे वेगवेगळे लोकं भेटले, वेगवेगळ्या अडचणी आल्या. प्रत्येक गोष्टीला समस्याही आल्या, प्रत्येक गोष्टीला आनंदही मिळाला. हे सगळं ओव्हरऑल शिकलो आणि समजून घेतल्या या गोष्टी आणि त्यामुळं काय झालं मग, की मला खूप चांगलं जमायला लागलं सगळं. म्हणजे आपण कसं राहायचं, कसं बोलायचं, कशा गोष्टी करायच्या सगळ्या, कुणाला त्रास होणार नाही, ह्या गोष्टी सगळ्या करायच्या. आणि आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, की माझा स्वामींवर खूप विश्वास आहे आणि स्वामींमुळेच मी खूप आनंदी राहतो. कारण काय आहे माहिती आहे का, मला कुठलीही गोष्ट अडचण आली किंवा मला असं वाटलं, की अरे हे आपल्याकडून जमणार नाही, पण देव ही करू शकतो गोष्ट. तेव्हा मी नकळत कुठेतरी महाराजांना म्हणतो, "महाराज हे बघा बरं, की ते मला काही वेळातच सगळ्या गोष्टी अवेलेबल करून देतात." खरंच एवढं माझ्या इतकं मला नाही वाटत स्वामी कोणाला देत असतील एवढं. मलाही कधी-कधी आणि मी तुम्हाला खरं सांगतो, मी केंद्रात सुद्धा जवळपास आता मला वाटतं स्वामींच्या मठात म्हणा किंवा केंद्रात म्हणा, आठवत नाही मी शेवटचा कधी गेलोय. म्हणजे खूप दिवस जात नाही. पण तरी पण महाराज एका शब्दावर मला सगळ्या गोष्टी आणि मी पूर्वी खूप आरत्या वगैरे खूप केलेल्या आहे. पण असं कधी-कधी वाटतं, की त्या आरत्या केल्यामुळं मला महाराज एवढं सगळं देतात का? पण तसं नाहीये. मला एक गोष्ट कळली आहे. ती मला तुम्हाला शेअर करायला आवडेल आज, की आपली भावना, आपला विचार आणि आपले कर्म या 3 गोष्टी आपल्याला खूप मॅटर करतात. तुमची भावना कुणाविषयी चांगली असेल, कुणाविषयी असू द्या, तुमचा शत्रू पण असला, तुम्हाला सगळं चांगलं मिळतं. तुमचा विचारही सगळ्यांविषयी आता कोणाला 10,00,000ची लॉटरी लागू द्या, नाहीतर 1,00,00,000ची लागू द्या. त्याला लागली म्हणून तुम्हाला जर आनंद होत असेल, मग तो कुणीही असो, शत्रू असो, शेजारी असो, तुमचा भाऊ असो, कोणी पण असो, बहीण असो. तुम्हाला जर तिथं आनंद झाला, तर मग तुम्ही खरंच काइंड हार्ट आहात. तुमचं एकदम प्युअर सोल आहात तुम्ही. तर ते एक विचार असणं खूप गरजेचं आहे आणि कर्म तर तुम्हाला माहिती आहे आपल्या भगवद्गीतेतही सांगितलंय, सगळ्या धर्मग्रंथातही सांगितलंय, की कर्म हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कर्म. आपण चांगले कर्म केले, सगळं चांगलंच होणार आपल्यासोबत आणि मी त्यावर विश्वास ठेवतो आणि त्यामुळं माझ्यासोबत सगळ्या गोष्टी चांगल्या-चांगल्या होत चालल्या आहेत. तर हे सगळं गोष्टी होत आहेत आणि मी काय शिकवतो, काइंड हार्ट कसं असावं मुलांचं, मुलांनी काइंड हार्ट कसं व्हावं, हे सगळं शिकवतो. ते मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये बोलेल. आता खरंच खूप मोठा व्हिडिओ झाला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला बोर झाला का चांगला वाटला हे पण कमेंट करून प्रत्येकानं कमेंट करा. ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला त्यांनी कमेंट करा. जर चांगला नाही वाटला तर सांगा मला. मी आणखी काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करेल आणि जर आवडला तर मग मी हे कंटिन्यू करेल आणि इथून पुढच्या व्हिडिओमध्ये मला पाठीमागे काही कमेंटही आल्या होत्या, की "दादा तू काय शिकवतो ते पण आम्हाला थोडं-थोडं सांग. आम्हालाही ऐकायला आवडेल." तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा, की ते आवडेल का तुम्हाला? नाहीतर मग मी विषय चेंज करेल. तर चला भेटतो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्ही जो सपोर्ट करताय, तुम्ही ज्या कमेंट करताय, त्या कमेंट मला खूप मोटिव्हेट करतात आणि ते मोटिव्हेशन घेऊनच मी आज पुन्हा व्हिडिओ बनवला आहे.
आणि आज व्हिडिओ बनवला होता, पण मला टाकायचा कंटाळा आलाय किंवा असं वाटू लागलं नको टाकायला. पण पुन्हा म्हटलं नाही, आता आपण एवढं बोललोय, तर आपल्याला हा व्हिडिओ टाकायचाच आहे. तर चला भेटतो मी तुम्हाला. तोपर्यंत बाय-बाय.